के सांगती सकल ही धर्मा सांगती सकल ही धर्मा सांगती सकल ही धर्मा धर्मा विषय निवृत्तीचे धर्मा विषय निवृत्तीचे धर्म विषय निवृत्तीचे कर्म विषय निवृत्तीचे सांगती सकल ही धर्म सगळ्या धर्मांचा मुख्य मतेचा आता काय आहे विषय निवृत्तीचं कर्म करावं या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपलं मन विषयापासून निवृत्त व्हावं कारण विषय सुख दुःख देत है देनहार नहीं कोय विषय जीती संसार में दुःख सपने हू नहीं होय संतांचा सिद्धांतच असा आहे माणसाच्या जीवनामध्ये सुख किंवा दुःख का प्राप्त होते आपल्या समाजामध्ये जो काही प्रचार आहे किंवा जी काही आपली समज आहे की आपल्या जीवनामध्ये सुख दुःख निर्माण करणारी कोणीतरी जगामध्ये अदृश्य वस्तू आहे शक्ती आहे ती अदृश्य शक्तीचा आशीर्वाद मिळाला कृपा संपादन झाली ती अदृश्य शक्ती प्रसन्न झाली तर आपल्या जीवनातलं दुःख निघून जाते ही समज जी आहे ती समज आपल्या समाजाने चुकीची करून घेतलेली आहे कारण विषय निवृत्तीचं वर्म सांगती सकलही धर्म प्रत्येक धर्माने आम्हाला संदेश दिला की बाप हो तुमच्या जीवनामध्ये विषयांच्या आसक्तीमुळे दुःख प्राप्त दुःखाचे दोनच कारण आहे सगळ्यांना व्यापाट आहे आसक्ती आणि स्नेहसूत्र या दोन्ही पासून दुःख विचित्र पदोपदी भोगती नर अस्वतंत्र होऊन या दोनच कारण दुःखाचं आसक्ती आणि मोह मनुष्य मोह का निर्माण करतो आम्ही नेहमी सांगतो आमच्या मंडळीला माहीत आहे मोह का करतो माणूस आपल्या गरजेच्या कामनेच्या पूर्तीसाठी मोह करतो वस्तू प्राणी पदार्थांच्या मोहामध्ये लटकण्याचं काम या जीवाला जीव का करतो त्याच्या अनेक गरजा आहे अनेक कामना आहे अनेक इच्छा आशा आकांक्षा आहे त्या अनेक इच्छा आशा आकांक्षा कामना वासना घेऊन त्याच्या पूर्तीसाठी आपण अनेक वस्तू प्राणी पदार्थांचा मोह करतो जर गरजाच नाही गरजा संपो राष्ट्रसंतांनी आपला संदेश दिला थोडी गरज में जो रहता वो कभी नहीं गिर सकता माणसांनी परमार्थ क्षेत्रामध्ये अभ्यासकांनी ही खुणगाठ बांधली पाहिजे की आपण अभ्यासक आहोत सत्संगी आहोत वंदनीय राष्ट्रसंतांचे कबीर साहेबांचे आम्हाला संकेत मिळालेले आहे तर आम्ही आमच्या जीवनामध्ये नाना प्रकारच्या गरजा कमी केल्या पाहिजे इच्छा वासनेवर पायबंद घातला पाहिजे आशा अपेक्षा जीवनातून काढून टाकल्या पाहिजे या साधना करायची आहे आणि या साधना करण्यासाठी हे साधन आहे मी नेहमीच सांगतो आमच्या स्टेजवर हे भजनाचे साधन आणून ठेवले साधन नुसते आणून ठेवले तर भजन होणार आहे का साधनाचा वापर करणारा असेल तर भजन होईल साधनाचा वापर करणारे समजा आपापल्या घरी गेले नाही तर साधन आणून ठेवले वापर बंद आहे तर भजन होईल का नाही त्या प्रकारे सामुदायिक प्रार्थना ध्यान रामधून आहे संध्यापाठ आहे भजन पूजन आहे उत्सव पुण्यतिथी आहे साधन आहे राजो या साधनाचा वापर कराल तर कामी येईल साधन नाही तर साधन तसेच राहील मग राष्ट्रसंत म्हणून गाणं लिहावं लागणार साधन अब बदलाना काय साधन अब बदलाना होगा घर घर यही गाना होगा साधन बदलवून टाका नुसत्या पूजापाठीनं नुसत्या नामस्मरणानं नुसत्या हरिपाठानं नुसत्या सामुदायिक प्रार्थनेनं नुसत्याच पुण्यतिथी उत्सवांनी आपल्या जीवाचा उद्धार होणार नाही लक्षात घ्या
वर्म जानावे हे मुख्य धर्मसार 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 अवघे प्रकार तया पोटी अवघे प्रचार तया पोटी तया पोटी आना अवघे प्रकार अवघे प्रकार तया पोटी अवघे प्रकार प्रकार अवघे प्रकार तया पोटे तया पोटे तया पोटे वर्म जाना हे मुख्य धर्मसार वर्म जाना हे मुख्य धर्मसार वर्म जाना हे मुख्य धर्मसार अवघे प्रकार तया पोटी अवघे प्रकार अवघे प्रकार तया पोटी अवघे प्रकार तया पोटी अवघे प्रकार तया पोटी तया पोटी तया मुख्य धर्मसार वर्म हे मुख्य धर्मसार मुख्य धर्मसार नाना प्रकारचे धर्म आहे आपल्या समाजामध्ये. त्या धर्माचा एकंदरीत वर्म काय आहे? दिसायला धर्म अलग आहे. लक्षात घ्या, आपल्या धर्माची व्याख्याच अशी आहे, आपुली साधावी उन्नती सौख्य लाभावे इतरांप्रती या उद्देशे जी जी संस्कृती धर्म मनावे तिज लागे. धर्माची व्याख्या काय? अरे धर्मनिष्ठ जर आपण असू, धर्माचा आम्हाला स्वाभिमान असेल, तर आपल्या धर्माचं प्रतिपालन करत असताना इतर धर्मांना सुद्धा दुःख होणार नाही. धर्म हा माणसाला हसवत असतो, रडवत नाही. धर्म हा माणसाला माणसाजवळ नेत असतो, माणसापासून दूर जात नाही. धर्माचं लक्षण ते नाही आहे. धर्माने माणसाला माणसाशी प्रेमानं जीवन जगता येते. वैरत्व धर्मामध्ये बसत नाही. धर्म हा द्वेष करायला सांगत नाही. धर्म हा उच्च निचता कायल परायला सांगत नाही. धर्म हा समभाव शिकवतो. स्थिर शांत जीवन सगळ्याचं राहावं, एकमेकांना पूरक जीवन जगावं, सेवा सहकार्याची भावना तयार व्हावी यासाठी धर्म आहे. परंतु त्या धर्मनिष्ठ जीवन जगत असताना आपण निष्क्रिय होऊन संतांचं साधूचं सोंग घेऊन देवाच्या भक्तीचा औडंबर तयार करून निष्क्रिय होऊन जीवन जगतो. म्हणाल मित्र हो,
धर्म त्याचं नाव नाही, कोणाचाही द्रोह न करून साधावा ऐहिक उत्कर्ष पूर्ण, बाणावे आत्मसमाधान हाची बाणा धर्मांचा. आपण सगळ्या अभ्यासू लोकांनी आपलं जगणं खाणं बोलणं जे आहे ते धर्मनिष्ठ व्हायला पाहिजे. म्हणून प्रत्येकाने आपल्या जगण्यामध्ये स्वतंत्र आणि स्वाधीन आणि स्वावलंबी जीवन जगण्याची प्रक्रिया सुरू केली पाहिजे, असा राष्ट्रसंतांचा या अभंगातून संदेश आहे. जिथपर्यंत आपण परावलंबी आहोत तिथपर्यंत देवाची प्रार्थना करावते, देवाची प्राप्ती करावं लागते. मित्र हो, आमच्या देवाधर्मांनी आमच्या ऋषीमुनींनी आजपर्यंतच्या काळामध्ये भिकारी व्हायचं ज्ञान दिलंच नाही. लक्षात घ्या, कहई कबीर कछु उद्यमी कीजे, आपई खावे और औरन को दीजे. माणसाची वृत्ती ही सेवाभावी असावी, सहकार्याची भावना तयार व्हावी, यासाठी धर्मनिष्ठ जीवन आहे. तुम्ही म्हणाल सेवा कुणाची करावी, आम्ही साधू संतांची सेवाच करतो, देवाधर्माची पूजा करतो. अरे ती तुम्हाला वाटते पूजा, ती पूजा नव्हे. लक्षात घ्या, त्याला पूजा नाही, ती पूजेचं साधन आहे. पूजा त्याचं नाव नाही बाबाजी. पूजा तीन पूजेचे, दानधर्माचे, सेवेचे आणि सहकार्याचे तीन प्रकार आहे. सेवा कोणाची करावी, दानधर्म कुणाला द्यावं, सहकार्य कुणाला करावं, कर्तव्यदृष्टी, दयादृष्टी आणि एक पूज्यदृष्टी. दानधर्म आपण केलं पाहिजे, सेवा सहकार्य केलं पाहिजे. या तीन भावना जवळ असल्या पाहिजे प्रत्येकाच्या जीवनात. मी आज हा विषय का घेत आहो, तुम्ही अभ्यासू लोक, अभ्यास करणाऱ्या, संतांच्या साहित्यांची आवड तुम्हाला आहे. जरी आवड असली पण कोरड्या इच्छेने फळ ना पावेशी. म्हणून आमच्या सुशिक्षित लोकांनी, आध्यात्मिक ज्ञानाचा अभ्यास करणाऱ्यांनी, पुराण वाचणाऱ्यांनी, नाना प्रकारे उत्सव, जयंत्या, पुण्यतिथ्या करणाऱ्यांनी ही खुणगाड बनली पाहिजे की आम्ही जे काही करतो ते फक्त पोटभराचा उद्यम नसावा. लक्षात घ्या, फक्त पोट भरण्याचा उद्यम तुमचा असेल, वैभव विलासाकडे जीवन जगायचं असेल तर मित्र हो, आम्हाशी तयाचा वीट आला. पेट ही के अग्नि में संसार जलता जा रहा, संसार जलता जा रहा. पेट ही के अग्नि में संसार जलता जा रहा, संसार जलता जा रहा. पेट ही के अग्नि में संसार जलता जा रहा, संसार जलता जा रहा. पेट ही के अग्नि में संसार जलता जा रहा. पेट ही भरने के निश्वत पाप पुण्य बढ़ा रहा, पाप पुण्य पाप पुण्य बढ़ा रहा. पेट ही के अग्नि में संसार जलता जा रहा, संसार जलता जा रहा, संसार जलता जा रहा, संसार जलता जा रहा, संसार जलता जा रहा. पेट भरने के लिए हर भेष नाना रंग के, हर भेष नाना रंग के, हर भेष नाना रंग के खाते फिरे
छर भेष नाना रंग के खाते फिरे और भूले भजन सत्संग के बेटही के संसार जरता जा रहा, संसार जरता जा रहा, संसार जरता जा रहा. एवढाच उद्देश नाही, म्हणून आपल्या समाजामध्ये आपल्या भक्ती मार्गाचं संतांच्या साहित्यिक सिद्धांतांचं अवमूल्यन झालं आहे बाबाजी. कारण संतांच्या ज्या ज्ञानाचा प्रचार आहे नाना प्रकारचा, शैक्षणिक भाग घ्या, सामाजिक भाग घ्या, राजनैतिक भाग घ्या, धार्मिक भाग घ्या, या सगळ्या भागामध्ये आपल्या जे जे काही कार्यक्रम आपण राबवतो त्या कार्यक्रमाचं अवमूल्यन झालं. याचं काय, तिथं आपण फक्त पैसा आणलेला आहे, फक्त वैर आणला आहे, फक्त धर्म आणलेला आहे. धर्माचं तात्विक मूल्यांचं जतन केलं नाही आपण प्रत्येक जीवांनी धर्म, जात, पंथ, संप्रदाय आणि स्त्री पुरुष भाव हा भाव नष्ट करण्यासाठी संतांनी ज्ञान दिलं राजो. जिथपर्यंत आपला भाव आहे, देहभाव आहे, स्त्री भाव आहे, पुरुष भाव आहे, जाती भाव आहे, पंथ भाव आहे, धर्म भाव आहे, तिथपर्यंत तुम्ही जातीचं, पंथांचं, धर्माचं, पुरुषाचं, स्त्रीचं धर्म निभवाल. आम्ही स्त्री आहोत, स्त्री हा भाव तुमच्याजवळ तयार झाल्यानंतर तुम्ही स्त्रीचा धर्माचं काम कराल आयुष्यभर. आम्ही पुरुष आहोत, तुम्ही पुरुषाच्या धर्माचं काम निभवाल आयुष्यभर. आम्ही हिंदू धर्माचे आहोत, मुस्लिम धर्माचे, आम्ही बौद्ध धर्माचे आहोत, त्या धर्माचं काम निभवाल. मित्र हो, संतांची शिकवणूक ते नव्हती. संतांचा भाव कोणता भावजी? देहभाव आणि आत्मभाव. संतांचा भाव तर आत्मभाव. आत्मभाव जेव्हा आपल्या मनामध्ये येईल तेव्हा आपल्या अंतःकरणामध्ये आत्मीयता तयार होईल. आपण आत्मभावाचं काम करू. स्त्रीभाव, पुरुषभाव, धर्मभाव, जातीभाव हा राहणार नाही. देहभाव हारपला, हारपला, देहभाव हारपला, हारपला, देहभाव हारपला, हारपला, देहभाव हारपला, देहभाव हारपला, देहभाव हारपला, हारपला, देहभाव हारपला, देहभाव हारपला. तुझ पाहता विठ्ठला, तुझ पाहता विठ्ठला, तुझ पाहता विठ्ठला, तुझ पाहता विठ्ठला, तुझ पाहता विठ्ठला. देहभाव हारपला, हारपला, देहभाव हारपला, हारपला, देहभाव हारपला. सगळ्या संतांच्या उपदेशांचं सार एवढंच आहे. देहभाव हारपला, तुझ पाहता विठ्ठला. जिथपर्यंत देहभाव आहे तिथपर्यंत जाती, धर्म, पंथ, संप्रदायांचं आवरण आहे. देहभाव निपटला, संत काय सांगतात? तुम्ही स्त्री नाही, हंस ना, नारी पुरुष नाही, वेसल कालके फंद. साख्या पाठ झाल्या. आपल्या वाटतं आम्ही स्त्रीच आहोत, आम्ही पुरुषच आहोत, आम्ही हिंदू आहोत, आम्ही मुस्लिम आहोत, आम्ही कबीरपंथी, आम्ही दत्तपंथी आहोत. मित्र हो, जो कोणी एक असेल आपण, तेने आपुलाची धर्म करावा जान. धर्म सोडता पतन सत्याची आहे. आपण कोण आहोत हा उपदेश साधू संतांनी दिला. आपण आत्मा आहोत, आपण जीव आहोत. हे शरीर जे माझं आहे ते माझं राहायचं घर आहे. बॉडी इज द मोटर अँड सोल इज द ड्रायव्हर. हे शरीर रूपी गाडी चालवणारा संचालक बाहेर देवळात नाही आहे, आकाशात नाही, अदृश्य नाही, दृश्य नाही. माझं शरीर चालवणारा ड्रायव्हर माझ्या देहात आहे. ड्रायव्हर गाडीत असतो,
ड्रायव्हर गाडीच्या बाहेर नसतो. 1000 वेळा सांगितलं आम्ही. गाडी चालवणारा ड्रायव्हर बाहेर आहे म्हणणं याचंच नाव आंधळा आहे, याचंच नाव अज्ञान आहे. आपलं शरीर चालवणारी शक्ती, आपलं शरीर चालवणारी संचालन करणारी वस्तू जी आहे ती कुठं आहे? आपल्या देहात आहे. लक्षात घ्या. मग ती जी वस्तू आपल्या शरीरात आहे ती वस्तू आपण होय, शरीर आपण नव्हे. स्त्रीचं शरीर मी नव्हे, पुरुषाचं शरीर मी नव्हे, हिंदूचं शरीर मी नव्हे, कबीर पंथाचं शरीर मी नव्हे. आपणाला आपला भावाचं काम करायचं आहे. सद्भाव धरावा अंतरी, देव नाही तयासी दुरी. सद्भाव जया, ज्याच्या अंतर्गत सद्भाव आहे तो सद्भाव जागा करा. काय बाबाजी नुसते भांडणं लावता, तंटे करता, वैर करता, द्वेष करता, मी 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 या जातीचा, मी या धर्माचा, मी या पंथाचा, मी अमुक मी तमुक. चुकीची कल्पना आहे मित्र हो. ही भावना जिथपर्यंत माणसाच्या डोक्यातून निघत नाही तिथपर्यंत हे असंच चालायचं आहे. म्हणून आपण कोण याचा विचार आमच्या साधू संतांनी दिलेला आहे. तो विचार आपण करायसाठी हे ज्ञान अवगत केलं पाहिजे. नुसतं पोट भरणा माणसाचा धंदा नाही आहे. म्हणून वर्म कोणी नेणे, धर्म कोणी नेणे, पोटासाठी गाणे गा तू सौदी. काय वर्म आहे सगळ्या संतांचं? विषयापासून निवृत्त होणं हे नामस्मरणाचं वर्म आहे, व्रतवैकल्य करण्याचं वर्म आहे, भजना पूजनाचा वर्म आहे, अभ्यास करण्याचा वर्म आहे, उपदेश घेण्याचं वर्म आहे, पुण्यतिथी उत्सव करण्याचं वर्म आहे. कशासाठी आहे? जे विषय आम्हाला दुःख निर्माण करून देते पंचविषय, त्या विषयापासून निवृत्त होण्यासाठी हे बाकीचे वर्म आहे. लक्षात घ्या. नाना प्रकारचे धर्म आहे, उपदेश कशासाठी? विषयापासून निवृत्त व्हासाठी. जिथपर्यंत विषय, जब तक आपल्या शरीरामध्ये जिथपर्यंत आपल्या स्वतःचं स्वरूपाचं ज्ञान होत नाही, त्या ज्ञानाने विषयांच्या मोहाचं, आसक्तीचं क्षालन होत नाही, तिथपर्यंत आपल्या जीवनातलं दुःख निघत नाही. हा संतांचा सिद्धांत आहे. असं काही मानू नका की परमेश्वराचं नाम घेतलं, भगवंताची पूजा केली, पुण्यतिथी उत्सव केली, भजन पूजन केले म्हणजे आमच्या जीवनातलं दुःख निघून जाते. हा भ्रम आपण डोक्यातून आपला काढला पाहिजे. हा ठेवू नये भ्रम. म्हणून प्रत्येकाने, अभ्यासकांनी आवर्जून संत काय सांगत आहे हे आपल्या मनी घेतलं पाहिजे. आजच्या प्रसंगी मी एवढंच सांगत आहो की जेवढे जे काही उपासक आहे, जिज्ञासू भक्त आहे, धार्मिक आहे. मगाच मला एखाद्याने प्रश्न केला, बाबाजी म्हणजे सात्विक आणि सद्गुणी याच्यामध्ये काय अंतर आहे? संतांनी सद्गुणी बनायला सांगितलं, सात्विक नाही. कारण सात्विक गुणामध्ये रज आणि तमाचा अंतर्भाव असतो. जे जे आपण सात्विक असावं. पा किती लोभ आहे आपल्या जवळ, कामनाही आहे, लोभ आहे, अशा अपेक्षाही आहे, चटकन क्रोध येते, चटकन मोह येते. सद्गुणामध्ये नाही, सद्गुणापासून दूर जात असते. संतांनी सद्गुणी व्हायचा प्रचार केलेला आहे. रजतम सत्व याला भागसारा. रजतम सत्व हे 3 गुण जीवन घेऊन जगणं, मग ते भजनी पूजनी असा, देवाचे पुजारी असा, पुण्यतिथी करा की जयंती करा, ग्रंथपाठ करा की ढोरं राखा, ज्याच्या जीवनामध्ये, जीवन जगण्यामध्ये रजतम सत्वगुण आहे तो प्रपंची. लक्षात घ्या. ज्याच्या जगण्यामध्ये रजगुण, तमोगुणी सत्वगुणाचा त्याग झालेला आहे आणि त्याची शुद्ध घेऊन जीवन जगतो ते परमार्थी. असा आमचा अभ्यास आमच्या संतांच्या साहित्यानुसार झालेला आहे. आमची प्रपंचाची आणि परमार्थाची व्याख्या वेगळी आहे. हे जे तुम्ही नाना प्रकारचे वेशभूषा आहे, चिन्ह आहे, माळा आहे, कपडे आहे, हे साधन वापरात आणायचे होय. लक्षात घ्या. हे वापरात आणून आपण या विषयाचं क्षालन करायचं आहे. नाना प्रकारच्या विषय विकारापासून मुक्त व्हायचं आहे. त्याचंच नाव आमच्या राष्ट्रसंतांनी उपासक म्हटलं आहे. विषय विकार विटले समान, विषय विकार विटले
मान विषय विकार विटले से मान विषय विकार विटले से मान विषय विकार विटले से माना विषय विकार विटले से माना उपासक जान तोची असे उपासक जान तोची असे उपासक जान तोची आसे उपासक जान तोची असे उपासक जान तोची असे विषय विकार विटले से माना विषय विकार विटले से माना विषय विकार विटले से माना विषय विकारे मिटले से म्हणा उपासक जाण तोच असे उपासक कशाला म्हणावं भक्त कशाला म्हणावं शिष्य कशाला म्हणावं नुसतं अभ्यास करणं पाठपाठांतर करणं पूजापाठ करणं पुण्यतिथ्या करणं सामुदायिक प्रार्थना करणं ध्यान करणं हरिपाठ करणं म्हणजे काही उपासक आहे का ते उपासक बनण्याचे साधन वय राजो आम्ही बीजक नावाचा ग्रंथ साधन म्हणून वापरला नसता ग्रामगीता नावाचा ग्रंथ साधन म्हणून वापरला नसता आम्हाला स्टेजवर बोलता आलं असतं साधन वय साधनाचा वापर करायचा आपण उपासकाची भक्ताची व्याख्या ती आहे की नुसतंच बहुत केले पाठांतर परिवर्म राहिले ते दूर नुसतं पाठांतर करणं भजन पूजन करणं नाना प्रकारच्या कलाविद्या प्राप्त करणं नाना प्रकारचं वक्तृत्व साधवणं म्हणजे काही उपासक नव्हे उपासकाची व्याख्या अशी आहे विषयापासून निवृत्त होणे आणि विकाराला सोडून जीवन जगणे याचं नाव उपासक आहे जीवन जगत असताना खाताना बोलताना बसताना उठताना संबंध जोडताना व्यवहार करताना प्रत्येक माणसाने प्रत्येक क्षणाला विकाराला दूर ठेवून ते व्यवहार केला पाहिजे विकाराला दूर ठेवून जेवण जेवलं पाहिजे विकाराला दूर ठेवून संबंध राखले पाहिजे विकाराला दूर ठेवून व्यवहार साधला पाहिजे हा उपासक वय हे जर आम्हाला जमत असेल तर उपासक कसे राजो नाही का कारण सगळ्या धर्मांचं कथनांचं वर्मच तेच आहे की विषय विकार भाडे का घर है इसका करतो त्याग आणि पुढे काय षट संपत्ती अपना घर आहे इनसे कर अनुराग हे भाड्याचं घर आहे विषय विकाराचं हे शरीर इथं विषय विकार भरून आहे या विषय विकार भरून असलेल्या शरीरामध्ये देहबंदी खानी हा जीव बंदी खाण्यात आहे पडिला से जीव देह बंदी खानी पडिला से हा जीव लोभानी बांधून आहे कामनेने बांधून आहे मोहाने बांधून आहे द्वेषाने बांधून आहे वैरत्वाने बांधून आहे विषय विकारान बांधून आहे लक्षात घ्या देह बंदी खानी पडिला से जीव शोधिला से ठाव संतांनी तो बंदी खाण्यात असणाऱ्या जीवाला स्वतंत्र जीवन जगता येईल का कैदेमध्ये राहणाऱ्या माणसाने म्हणावं बाबाजी मला चवळीची भाजी पाहिजे ना मी जेवत नाही जमल का जी नाही जमणार तो बंदी खाण्यात आहे राजो हा जीव विकाराच्या विषयाच्या बंदी खाण्यात आहे तिथून काढण्यासाठी राष्ट्रसंतांनी अनेक संतांनी पुरुषार्थ केला तुम्हाला संकेत दिला बाबा निघा रे नाही का निघा